नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ आपला मास्टर क्लास आहे ज्यामध्ये आपण जवळपास 100 प्रश्न कव्हर करणार आहे आणि या प्रश्नांसोबतच त्याचे स्पष्टीकरणसुद्धा पाहणार आहे। आपण या व्हिडिओच्या आधी 6 लेखी प्रश्नपत्रिका व्हिडिओ टाकलेले आहेत, ते तुम्ही पाहून घ्या, ते सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत। आणि तुमचा मिळालेला प्रतिसाद याच आधारे आता मी आजपासून एक मास्टर क्लास सुरू करणार ज्यामध्ये 100च्या जवळपास प्रश्न राहतील, विचारलेले राहतील आणि त्या विचारलेल्या प्रश्नांवर उत्तर आणि त्याचे स्पष्टीकरण हे सुद्धा आपण पाहू। तर दर 5-6 प्रश्नपत्रिका पाहिल्यानंतर आपण एक मास्टर क्लास घेत जाऊ ज्यामध्ये जवळपास 100 प्रश्न राहत जातील आणि त्या 100 प्रश्नांचा आपण सविस्तर अभ्यास करू, म्हणजेच त्या 100 प्रश्नासोबतच तुमचे 500पेक्षा जास्त प्रश्न कव्हर होतील। चला तर पाहूया पहिला प्रश्न। पहा, खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा, कारण की शेवटी नाही दिलेला आहे आणि आपण काय करतो कधी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात, आणि एवढंच वाचल्यानंतर आपण पाहतो की पहिलंच ऑप्शन आहे कृत्रिम अवयव केंद्र, कुठे आहे तर पुणे येथे। तर आपण पहिलंच ऑप्शन देतो बरोबर करून आणि आपला मार्क जातो, म्हणून प्रश्न पूर्ण वाचायचा, घाई करायची नाही। तर पुण्यात नाही विचारलेलं आहे, तर पहिली जे आहे कृत्रिम अवयव केंद्र हे पुण्याला आहे। दुसरी पहा, इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही कुठे आहे तर मित्रांनो, ही आहे मुंबईला, ठीक आहे, ही संस्था मुंबईला आहे। नंतर आहे नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, कुठे आहे तर पुणे येथे। आणि इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी हे सुद्धा कुठे आहे तर पुण्याला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, या 3 संस्था आहेत पुण्याला आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही आहे मुंबईला। तर आपलं उत्तर राहणार पर्याय क्रमांक 2। पहा पुढचा प्रश्न, योग्य पर्याय निवडा। मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये, तर ही म्हण आहे मित्रांनो आणि या म्हणीचा अर्थ विचारलेला आहे। पहा ऑप्शन, नरम लागल्यास खड्डा गोल खोदणे, कुणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये, दुसऱ्याला फसवू नये, गैरफायदा घेऊन खड्डा खोल करावा। तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, कोणाच्या चांगुलपणाचा गैरफायदा घेऊ नये। तर याच प्रकारच्या आपण 100 आलेल्या विचारलेल्या म्हणी यांची नोट्स काढलेली आहे, तर तो सुद्धा व्हिडिओ आपण लवकरच घेऊ। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न, महर्षी कर्वे यांचे आत्मचरित्राचे नाव काय आहे? पर्याय, आत्मचरित्र, आत्मवृत्त, महात्मा, ध्यासपर्व। तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2, आत्मवृत्त। तर तुम्हाला माहीत असेल महर्षी कर्वे यांचे पूर्ण नाव काय तर महर्षी धोंडो केशव कर्वे, धोंडो केशव कर्वे। यांनाच अण्णासाहेब कर्वेसुद्धा म्हणून ओळखले जाते, अण्णासाहेब कर्वे म्हणून ओळखले जाते। यांचा जन्म 18 एप्रिल 1858 ला झाला आणि यांचा मृत्यू 9 नोव्हेंबर 1962ला झाला। आणि महर्षी कर्वे यांना 1958ला भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे, भारतरत्नसुद्धा मिळालेला आहे, लक्षात ठेवायचे आहे। 1958ला महर्षी कर्वे यांनी महिला कल्याणाच्या क्षेत्रात समाजसुधारक होते, यामध्ये त्यांनी विधवा पुनर्विवाहास पुरस्कार केला। पहा प्रश्न, खालीलपैकी कोणते ठिकाण महाराष्ट्रातील चेरापुंजी असे म्हटले जाते? ऑप्शन आहे माथेरान, रामटेक, लोणावळा, आंबोली। तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, आंबोली। आंबोली कुठे आहे तर जिल्हा सिंधुदुर्ग, ठीक आहे। तुम्हाला माहीत असेलच महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस आंबोली या ठिकाणीच पडतो। आणि चेरापुंजी का म्हटले जाते तर चेरापुंजी हे मेघालयमधील एक हिल स्टेशन आहे जे शिलाँग या शहराच्या जवळ आहे आणि मेघालयची राजधानी कोणती आहे तर शिलाँग। पुढचा प्रश्न पहा, खालीलपैकी कोणती भाषा भारताची अधिकृत भाषा नाही? ऑप्शन आहे मराठी, संथाली, सिंधी, मारवाडी। तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4, मारवाडी। तर विद्यार्थी मित्रांनो, संघराज्य आणि राज्याची अधिकृत भाषा संविधानाच्या भाग 17मध्ये कलम, लक्षात ठेवायचे आहे, कलम 343 ते 351 यामध्ये अधिकृत भाषेशी संबंधित आहे आणि एकूण 22 भाषांचा अधिकृत भाषा म्हणून समावेश आहे, ठीक आहे। आता ही 22 भाषा कोणत्या आहेत ते आपण राज्यशास्त्राच्या व्हिडिओमध्ये पाहू, कारण की यामध्ये जर घेतले तर व्हिडिओ खूप मोठा होईल। तुम्हाला जर माहीत असेल तर कमेंट नक्की करा, जेणेकरून त्या तुमच्या पाठसुद्धा होतील। पुढचा प्रश्न पहा, रिझर्व्ह बँकेजवळील व्यावसायिक बँकाकरिता ठेवींना लागणारा किमान रोख राखीव निधी म्हणजे काय? ऑप्शन आहे SLR, OMO, CRR, रेपो। तर उत्तर आहे मित्रांनो CRR, म्हणजेच कॅश रिझर्व्ह रेशिओ, जो व्यावसायिक बँकांना RBIकडे ठेवा लागणारा किमान रोख राखीव निधी असतो। यामध्ये आता इतर 3 पर्याय आहेत, याबद्दलसुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो। तर लक्षात ठेवा SLR म्हणजे स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ, हे लक्षात ठेवायचे, STATUTORY स्टॅच्युटरी लिक्विडिटी रेशिओ।
याचा अर्थ असा होता मित्रांनो की हे एक अनिवार्य राखीव आहे जो व्यावसायिक बँकांना स्वतः राखला पाहिजे. म्हणजेच काय तर जो तरल रोख, सोने किंवा इतर सिक्युरिटीजच्या स्वरूपात राखला पाहिजे बँकांना, म्हणजेच बँकांनी ग्राहकांना क्रेडिट देण्यापूर्वी. नंतर आहे OMO म्हणजेच ओपन मार्केट ऑपरेशन. याचा अर्थ असा होतो की खुल्या बाजारात सरकारी सिक्युरिटीजची खरेदी विक्री कोण करते तर मध्यवर्ती बँक. म्हणजेच कोणती बँक? RBI. आणि कशासाठी करतात तर खुल्या बाजारात चलन प्रणालीमध्ये तरलता आणण्यासाठी. इतकं लक्षात ठेवायचे. आणि शेवटचा आहे रेपो. रेपो म्हणजेच आता हा शब्द तुम्ही खूप वेळा ऐकला असेल, रेपो रेट वाढला, रेपो रेट कमी झाला. त्याचा अर्थ असा होतो की RBI म्हणजेच भारतीय रिझर्व्ह बँक ही भारतातील व्यावसायिक बँकांना किंवा वित्तीय संस्थांना सिक्युरिटीज म्हणजेच गव्हर्नमेंट सिक्युरिटीजच्या सरकारी सिक्युरिटीजवर कर्ज देते आणि त्या कर्जाचा जो दर असतो त्यालाच म्हणतो रेपो रेट. रेपो रेटच्या कमी आणि जास्त बदलामुळे व्यावसायिक बँकांच्या ग्राहकांना म्हणजे सामान्य जनतेलासुद्धा फरक पडतो. ठीक आहे. आणि जर हा रेपो रेट कमी झाला तर अर्थव्यवस्थासुद्धा वाढण्यास मदत होऊ शकते. तर हे बेसिक ज्ञान लक्षात ठेवायचं. याबद्दल जर तुम्हाला काही समाधान असेल तर कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्याचे स्पष्टीकरण देणार. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न, महाराष्ट्रातील पहिला साखर कारखाना कोठे उभारण्यात आला? ऑप्शन आहे सांगली, अहमदनगर, सातारा, कोल्हापूर. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अहमदनगर. प्रवरानगरमध्ये जिल्हा अहमदनगर हा महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना आहे. तुम्ही मित्रांनो कमेंटमध्ये सांगा की पहिला साखर कारखाना हा कोणत्या वर्षी सुरू झाला. पुढचा प्रश्न पाहू. पहा प्रश्न, सर्वात योग्य पर्याय निवडा. कोणत्या महसूल पद्धतीत शेतकरी जमीन मालक बनले? ऑप्शन आहे रयतवारी, मिरासदारी, कायमधारा, जमीनदारी. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 रयतवारी. तर जमीन महसुलाच्या रयतवारी पद्धतीनुसार मालकी हक्क हा शेतकऱ्याकडे गेला आणि ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडून थेट कर वसूल करत असे. म्हणजेच जमिनीचा जो महसूल आहे तो महसूल शेतकरी थेट राज्याकडे भरत असत. आणि रयतवारीमध्ये 2 व्यक्तींचे नाव पुढे येते. एक म्हणजेच कॅप्टन रीड आणि दुसरा व्यक्ती म्हणजे थॉमस मुनरो. हे 2 नावं रयतवारीसाठी लक्षात ठेवायचे. आणि दुसरी महत्त्वाची आहे म्हणजे कायमधारा. यावर सुद्धा प्रश्न आलेले आहेत. आणि या कायमधारा पद्धतीमध्ये जमीनदारांना जमिनीचे कायमस्वरूपी मालक म्हणून मान्यता मिळाली ती. ठीक आहे. तर लक्षात ठेवायचे, रयतवारीमध्ये रयतेलाच म्हणजे शेतकऱ्यांनाच मिळाली होती मालकी हक्क आणि कायमधारामध्ये जमीनदारांना मालकी हक्क मिळाला होता. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू कोणते आहे? ऑप्शन आहे ब्ल्यू मॉर्मॉन, मोनार्क बटरफ्लाय, कॉर्नर ब्ल्यू बटरफ्लाय, ब्ल्यू मर्फी. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 ब्ल्यू मॉर्मॉन. तर लक्षात ठेवायचे आहे. आणि देशातील सर्वात मोठ्या फुलपाखरानंतर दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे फुलपाखरू ब्ल्यू मॉर्मॉन आहे. मिहान हा महाप्रकल्प महाराष्ट्रात कोठे आहे? तर उत्तर आहे ऑप्शन आहे छत्रपती संभाजीनगर, ठाणे, नागपूर, नाशिक. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नागपूर. पहा प्रश्न, भीमा आणि नीरा नदीचा संगम कोठे होतो? ऑप्शन आहे नरसिंगपूर, कुडल संगम, नातेपुते, पटदकल. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नरसिंगपूर. नरसिंगपूर कुठे आहे मित्रांनो? तर इंदापूर तालुक्यातील जिल्हा पुणे येथे. लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न, एकलहरे हे औष्णिक विद्युत केंद्र कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे नाशिक, भंडारा, नागपूर, ठाणे. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नाशिक. तर याच प्रकारचे इतर काही औष्णिक विद्युत प्रकल्प आहेत आणि त्यांचे जिल्हे आहेत ते आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू. एक रिव्हिजन म्हणून लक्षात ठेवा. चंद्रपूरमध्येच आहे. नंतर परळी बीडमध्ये आहे. तर परळी म्हणजेच परळी औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र. तुर्भे ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. डहाणू पालघरमध्ये. एकलहरे कुठे आहे तर आताच पाहिले नाशिक. पारस कुठे आहे तर जिल्हा अकोला. तर याच प्रकारचे इतर सर्व औष्णिक विद्युत केंद्र आपण शॉर्ट व्हिडिओमध्ये पाहू. पहा प्रश्न, हॉर्नबिल उत्सव भारतातील कोणत्या राज्यात साजरा केला जातो? ऑप्शन आहे मणिपूर, केरळ, गुजरात, नागालँड. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 नागालँड. तर हॉर्नबिल उत्सव हा नागालँडमध्ये साजरा होणारा एक प्रसिद्ध उत्सव आहे आणि हा उत्सव दरवर्षी 1 डिसेंबर ते 10 डिसेंबर या दरम्यान आयोजित केला जातो. तर नागालँडची राजधानी मित्रांनो तर कोहिमा लक्षात ठेवायची, कोहिमा. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न, थुंबा हे उपग्रह प्रक्षेपण केंद्र भारतातील कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर आहे? ऑप्शन आहे केरळ, आंध्र प्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 केरळ. तर मित्रांनो थुंबा हे इक्वेटोरियल रॉकेट लॉन्चिंग स्टेशन आहे जे तिरुअनंतपुरममध्ये आहे आणि राज्य जर विचारले तर लक्षात ठेवायचे केरळ.
पुढचा प्रश्न पहा. पहा प्रश्न, वनस्पती कोणत्या स्वरूपात नायट्रोजन घेतात? ऑप्शन आहे नायट्रेट, नायट्रिक आम्ल, क्लोराईड, नायट्रस ऑक्साईड. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 नायट्रेट. तर मित्रांनो तुम्हाला माहीत आहे की नायट्रोजन हे एक वनस्पतीसाठी पोषक तत्व आहे, ज्यामुळे वनस्पतीमध्ये जास्त उत्पादन होते आणि सोबतच वनस्पतीची वाढसुद्धा होते आणि यामुळं म्हणजेच नायट्रोजनमुळं हिरवा रंगसुद्धा येतो. पहा प्रश्न, तारापूर पॉवर प्लॅन्टमध्ये कोणत्या प्रकारची वीज तयार होते? ऑप्शन आहे जल, अणुऊर्जा, कोळसा, सौर. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 अणुऊर्जा. तर तारापूर अणुऊर्जा प्रकल्प कुठे आहे मित्रांनो? पालघर येथे. लक्षात ठेवायचे आहे. आणि हा केव्हा सुरू झाला? तर 1969मध्ये. आणि जवळपास 160 मेगावॅट क्षमता असलेला तारापूर अणुऊर्जा प्रकल्प आहे. पुढचा प्रश्न पहा मित्रांनो, रिव्हिजन म्हणून एक गणित पाहता आपण. एका व्यवहारात 7200 नफा अनुक्रमे अ ब क ला 2/3/4 या प्रमाणात वाटल्यास बचा वाटा किती? तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती मी या आधीच्या गणिताच्या व्हिडिओमध्ये की जेव्हा कधी रेशिओ असतो आपण त्या रेशिओला एक्स जर लावला तर एक्स म्हणजेच 2x 3x 4x, तर ही एक पूर्ण संख्या होते हे समजा. म्हणजेच आपण हा जो एक्स लावला तर ही झाली पूर्ण नफा. म्हणजे यांची बेरीज जर केली 2x 3x अधिक 4x तर पूर्ण नफा किती झाला आहे? तर 7200. ठीक आहे. तर आपण बेरीज करू. 3 आणि 2 5, 5 आणि 4 9, तर 9x बरोबर 7200. आता हा x इथे गुन्हेला आहे तर x बरोबर या साईडला घेऊ. इकडे गुन्हेला असेल इकडे भागेला जाणार. 7200 भागेला 9 भाग जातो. 9 1 9, 8 9 72. ठीक आहे. 9 8 72. तर काय राहिले? x बरोबर 8 2 0 800. तर x बरोबर 800 मिळाले. आता जेथे x आहे तिथे आपण आपली संख्या ठेवू. पण इथे काय म्हटलं आहे? बचा वाटा किती? ब म्हणजेच किती? 3. आता इथं 3x आहे तर आपण घेऊ 3x बरोबर 3 गुणिले 800. तर 8 त्रिक 24 आणि हे 2 0. तर बचा वाटा आला 2400. पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. तर हे तुम्हाला समजून सांगताना एवढं मोठं आपल्याला लिहायला लागते. ठीक आहे. शॉर्टकटमध्ये जर पाहिलं तर आपण काय करायचं? रेशिओची बेरीज करायची. 3 आणि 2 5 आणि 4 9 नफ्याला भागायचे. 72 भागेला 9 9 1 9 9 8 72 किती आले? 800. विचारला कोणाचा? बचा किती आहे? 3. 800ला 3ने गुणायचे. गुणेला 3 किती येतो? 2400. सरळ सरळ आपलं उत्तर निघते पर्याय क्रमांक 3. पण डायरेक्ट शॉर्टकटमध्ये किंवा ट्रिक्समध्ये गेल्यापेक्षा आधी समजून घ्या. समजून घ्यायला वेळ लागतो पण एकदा समजले तर आपण कमीत कमी वेळेमध्ये उत्तर काढू शकतो. पुढचा प्रश्न पहा प्रश्न, खालीलपैकी स्वराज्य पक्षाचे संस्थापक सदस्य कोण होते? ऑप्शन आहे महात्मा गांधी, चित्तरंजन दास, न्यायमूर्ती रानडे, लोकमान्य टिळक. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 चित्तरंजन दास. जर तुम्हाला प्रश्न असा आला की स्वराज्य पक्षाचे पहिले अध्यक्ष कोण होते तर ते सुद्धा चित्तरंजन दास हेच होते. तर स्वराज्य पक्षाची स्थापना कधी झाली विचारले तर 1923मध्ये. लक्षात ठेवायचे आहे. पुढचा प्रश्न पहा प्रश्न, वि वा शिरवाळकर यांचे टोपण नाव कोणते? ऑप्शन आहे कुसुमाग्रज, केशवसूत, मधुसूदन, गोविंदाग्रज. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 कुसुमाग्रज. हे टोपण नाव कोणाचे आहे तर वि वा शिरवाडकर यांचे. आणि यांचा जन्म आहे 27 फेब्रुवारी. तर याच दिवशी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या असलेला जिल्हा कोणता? ऑप्शन आहे वाशिम, गडचिरोली, सिंधुदुर्ग, हिंगोली. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सिंधुदुर्ग. तर विद्यार्थी मित्रांनो लोकसंख्येवर प्रश्न येणारच आहे पेपरमध्ये. तर 2011ची लोकसंख्या व्यवस्थित वाचून घ्या. आणि यूट्यूबवरसुद्धा 2011च्या लोकसंख्येकरिता खूप सारे व्हिडिओज आहेत ते सुद्धा तुम्ही पाहू शकता. पुढचा प्रश्न, फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट कुठे आहे? ऑप्शन आहे मुंबई, बंगळुरू, नवी दिल्ली, पुणे. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पुणे येथे. तर विद्यार्थी मित्रांनो फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट म्हणजेच FTII याचा अर्थ असा होतो फिल्म टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया. याची स्थापना कधी झाली आहे तर 1960मध्ये. पुढचा प्रश्न पहा, बहामनी साम्राज्याची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे कुतुबुद्दीन ऐबक, आदिलशाह, हसन गंगू, महमूद गवान. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 हसन गंगू. तर विद्यार्थी मित्रांनो बहामनी राज्याची स्थापना 1347मध्ये केली. जर मित्रांनो हसन गंगू या नावाच्या ऐवजी अल्लाउद्दीन बहमन शाह हे जर नाव असले तर ते सुद्धा अगदी बरोबर आहे. कारण की हसन गंगू या नावाने अल्लाउद्दीन बहमन शाह ओळखला जात होता. ठीक आहे.
विद्यार्थी मित्रांनो, या सर्व प्रश्नांमध्ये तुम्हाला जर कुठे काही अडचण असेल किंवा तुमच्या मनात काहीही डाऊट असेल तर तुम्ही सर्व प्रश्नांबद्दल किंवा कोणत्याही तुमच्या डाऊटबद्दल कमेंट नक्की करा, जेणेकरून त्याचे आपण सोल्युशन काढू शकतो. पुढचा प्रश्न, राज्यसभेचा सभापती कोण असतो? पंतप्रधान, उपराष्ट्रपती, राष्ट्रपती, संसदीय कार्यमंत्री. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 उपराष्ट्रपती. तर विद्यार्थी मित्रांनो, उपराष्ट्रपती पदाचे कलम किती आहे? तर कलम 63. आणि उपराष्ट्रपती पद हे आपण कोणाकडून घेतले तर अमेरिकेकडून. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. आणि सध्याचे उपराष्ट्रपती कोण आहेत तर जगदीप धनखड हे भारताचे 14वे उपराष्ट्रपती आहेत. ठीक आहे. हा प्रश्न, कुचिपुडी हा कोणत्या राज्याचा लोकनृत्य प्रकार आहे? ऑप्शन आहे कर्नाटक, तामिळनाडू, आंध्र प्रदेश, केरळ. तर उत्तर आहे मित्रांनो आंध्र प्रदेश, पर्याय क्रमांक 3. तर कुचिपुडी हे शास्त्रीय नृत्य प्रकार आहे. आणि सोबतच आणखी 2 लक्षात ठेवा, ते म्हणजेच एक कथकली. कथकली हा प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर केरळ. ठीक आहे. आणि दुसरा आहे भरतनाट्यम नृत्य प्रकार कोणत्या राज्याचा आहे तर तामिळनाडू. ठीक आहे, लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न, उपरा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, खूप वेळा विचारलेला आहे. ऑप्शन आहे लक्ष्मण गायकवाड, शंकरराव खरात, दया पवार, लक्ष्मण माने. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 लक्ष्मण माने. पहा प्रश्न, आलपल्ली येथील वनवैभव कशासाठी प्रसिद्ध आहे? ऑप्शन आहे तेंदू, मोहफूल, सागवान, बांबू. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 सागवान. तर मित्रांनो, या आलपल्ली येथील वनवैभवमध्ये विविध प्रकारचे झाडे आहेत आणि तसेच खूप क्षेत्रात विविध प्रकारचे औषधीयुक्त फुलझाडेसुद्धा आहेत. पुढचा प्रश्न पहा, एक रिफ्रेशमेंट म्हणून गणित आलेलं आहे. जसे 12% दराने 10,000 रुपयाचे 5 वर्षाचे सरळ व्याज किती? सरळ व्याज विचारलेलं आहे. तर सरळ आपण काय करतो, मुदक गुणेला 100. मुद्दल किती आहे 10,000 गुणेला दर 12% गुणेला काळ 5 भागेला 100. ठीक आहे, 0 0 निघून जाईल. काय राहिलं 100 गुणेला 12 गुणेला 5. तर गुणाकार होईल 12 पंच 60, 60 गुणेला 100 6000. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे, सोपी गणित होती मित्रांनो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन आहे 15 मार्च, 8 मार्च, 8 फेब्रुवारी, 8 एप्रिल. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 8 मार्च हा आंतरराष्ट्रीय महिला दिन म्हणून साजरा केला जातो. पहा पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते राष्ट्र सार्क संघटनेचे सदस्य नाही? ठीक आहे, हा नाही शब्द खूप महत्त्वाचा आहे. ऑप्शन आहे भारत, श्रीलंका, चीन, नेपाळ. तर पहा मित्रांनो, सार्कचं स्पेलिंग काय आहे? SAARC, म्हणजेच साऊथ एशियन असोसिएशन फॉर रिजनल कॉर्पोरेशन. ठीक आहे. आणि याचे मुख्यालय विचारले तर मुख्यालय कुठे आहे तर काठमांडू येते. काठमांडू. आणि काठमांडू कुठे येते? नेपाळमध्ये. ठीक आहे. तर सार्क संघटनेमध्ये एकूण 8 देश येतात. कोणते कोणते तर 1 म्हणजेच आपला भारत, 2 भूटान, 3 मालदीव, 4 नेपाळ, 5 बांगलादेश, 6 श्रीलंका, 7 पाकिस्तान आणि 8 अफगाणिस्तान. म्हणजेच पर्याय क्रमांक 3 चीन हा देश सार्क संघटनेमध्ये येत नाही. पुढचा प्रश्न, महाराष्ट्रात कुंभमेळा कोणत्या ठिकाणी भरतो? ऑप्शन आहे पंढरपूर, वरुड काळजी, नाशिक, शिर्डी. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 नाशिक. तर लक्षात घ्या मित्रांनो, कुंभमेळा दर 12 वर्षांनी 4 ठिकाणी भरते. ठीक आहे. एक म्हणजेच हरिद्वार, दुसरे प्रयागराज, तिसरे उज्जैन आणि चौथे नाशिक. या 4 ठिकाणी कुंभमेळा दर 12 वर्षांनी भरतो. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो. पहा पुढचा प्रश्न, एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली भारतीय विकलांग महिला कोण? ऑप्शन आहे अनुराधा रॉय, मेरी बोरा, अरुणिमा सिन्हा, बचेंद्री पाल. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 3 अरुणिमा सिन्हा. तर जगातील सर्वात उंच शिखर असलेले माउंट एव्हरेस्ट सर करणारी भारतातीलच नव्हे तर जगातीलसुद्धा पहिली अपंग महिला कोण? तर अरुणिमा सिन्हा. आणि तुम्हाला माहीत आहे अरुणिमा सिन्हा या अपघातामुळे अपंग झालेल्या आहेत. जर अशाच प्रकारे प्रश्न आला की भारतातील एव्हरेस्ट शिखर सर करणारी पहिली महिला कोण? तर कोण होते त्या? बचेंद्री पाल. ठीक आहे. प्रश्न वाचून काळजीपूर्वक सोडवायचा. इथे विचारला आहे पहिले भारतीय विकलांग महिला कोण? तर अरुणिमा सिन्हा. आणि
पहिली भारतीय महिला कोण विचारलं तर बचेंद्री पाल. आणखी यामध्ये भर टाकू. आणखी एक प्रश्न जर आला की माउंट एव्हरेस्ट शिखर सर करणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण, तर ते होते अवतार सिंग चिमा. लक्षात ठेवायचे आहे, हे भारतातील पहिले व्यक्ती होते आणि जगातले 16वे व्यक्ती होते ज्यांनी माउंट एव्हरेस्ट सर केला होता. पुढचा प्रश्न पहा. अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न आता पेपरमध्ये येत आहेत. या साईडला आहेत राष्ट्रीय उद्याने आणि व्याघ्र प्रकल्प आणि या बाजूनं आहे जिल्हा. तर पहा, ताडोबा कुठे आहे तर चंद्रपूर, पेंच कुठे आहे नागपूर, मेळघाट अमरावती आणि बोर वर्धा. आता जुळवताना जर तुम्हाला या चारपैकी कोणतं माहीत नसेल तर आधी पाहायचं ताडोबा कुठे आहे तर चंद्रपूर. तर इथे पाहायचं ऑप्शन 1ला ड कोणते आहे, एक आहे इथे आणि इथे. तर इथे 2 नंबरच्या ऑप्शनला क आधीच लागलेले आहे, म्हणजे आपल्याला 2 शोधायचे काम नाही. तिसरं आहे मेळघाट. मेळघाट कुठे आहे तर अमरावती. तर पाहायचं 2पैकी कोणते ऑप्शन 3ला ब आहे, तर इथे आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक 3 हे आपले उत्तर आहे. तुम्ही या जुळ्या लावामध्ये कोणते 2 जरी शोधले तरी तुमचं उत्तर निघून जाईल. पुढचा प्रश्न पहा. प्रश्न पहिल्या महायुद्धाचे तत्कालीन कारण कोणते. ऑप्शन आहे ऑस्ट्रेलियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड याची झालेली हत्या. दुसरा ऑप्शन आहे बलोरियाने ग्रीसवर केलेले आक्रमण. तिसरे आहे बाल्कन लीगची स्थापना आणि चौथे आहे बाल्कन युद्ध. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 ऑस्ट्रेलियाचा राजपुत्र आर्च ड्यूक फर्डिनांड याची झालेली हत्या. पहिले महायुद्ध केव्हा झाले होते मित्रांनो, तर 1 ऑगस्ट 1914 ते 11 नोव्हेंबर 1918. 11 नोव्हेंबर 1918 जवळपास 4 वर्ष हे युद्ध चालले होते. पुढचा प्रश्न पहा. ध्वनीची तीव्रता खालीलपैकी कशामध्ये मोजली जाते. ऑप्शन आहे रिश्टर स्केल, फॅदम, डेसिबल, गॅलन. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 डेसिबल. तर ध्वनीचे डेसिबल हे त्याचे एकक आहे आणि याचे चिन्ह कसे आहे तर स्मॉल डी आणि बिग बी, हे लक्षात ठेवायचे. ठीक आहे. आता पर्याय पहिला होता रिश्टर स्केल, याने काय मोजतात तर मित्रांनो भूकंप, लक्षात ठेवायचे. दुसरे आहे मित्रांनो फॅदम. फॅदम काय असते तर हे एक लांबीचे एकक आहे. ठीक आहे, लांबीचे एकक. आणि या फॅदमने विशेष करून पाण्याची खोली मोजतात. ठीक आहे, पाण्याची खोली मोजतात. आणि तुम्हाला जर विचारलं की 1 फॅदम म्हणजे किती, तर जवळपास 6 फूट लक्षात ठेवायचं, किंवा 1.83 मीटर लक्षात ठेवायचे. आणि यावर प्रश्न जरी आला की फॅदम हे परिमाण कशासाठी वापरतात, तर समुद्राची खोली मोजण्यासाठी. आणि चौथे आहे गॅलन, तर हे द्रव क्षमता मोजण्यासाठी वापरले जाते. पुढचा प्रश्न पहा. जगातील सर्वात खोल गर्ता खालीलपैकी कोणती. ऑप्शन आहे मरियाना गर्ता, अलास्का गर्ता, वेस्ट ऑस्ट्रेलियन गर्ता, टोंगा गर्ता. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 मरियाना गर्ता. जर यावर सुद्धा प्रश्न आला की मरियाना गर्ता कोठे आहे, तर प्रशांत महासागरात मरियाना गर्ता आहे. पहा पुढचा प्रश्न. महाराष्ट्रातील कोणता जिल्हा सर्वात शेवटी अगदी अलीकडच्या काळात निर्माण केला गेला. सर्वांना माहीत असेल, ऑप्शन आहे गोंदिया, मुंबई उपनगर, पालघर, गडचिरोली. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 पालघर. तर विद्यार्थी मित्रांनो, ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन 1 ऑगस्ट 2014ला ठाणेपासून पालघर जिल्ह्याची निर्मिती झाली. आणि हा कितवा जिल्हा होता तर 36वा जिल्हा. या जिल्ह्यामध्ये 8 तालुके आहेत, 4 नगरपंचायत आहेत, 3 नगर परिषद आहे आणि 1 महानगरपालिका आहे. लक्षात ठेवायचे, 8 तालुके, 4 नगरपंचायत, 3 नगरपरिषद आणि 1 महानगरपालिका. ठीक आहे, हे एक असते. ज्यांनी पालघर जिल्ह्यात फॉर्म भरला असेल त्यांनीसुद्धा लक्षात ठेवायचे. तर पहा मित्रांनो, याच प्रकारचा प्रश्न याआधीसुद्धा आपण पाहिला की जर जुळ्या लावा असेल तर त्यापैकी तुम्ही 2 जरी ओळखल्या तरी तुमचं उत्तर निघते. आता इथे पहा, तुम्हाला इथे दिला आहे जीवनसत्वे आणि या इथे आहेत त्या अभावी होणारे रोग. तर तुम्हाला काय करायचे आहे, या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो ते पाहायचे आहे. तर समजा तुम्हाला फक्त ड माहीत आहे की ड जीवनसत्वाच्या अभावी मुर्दूस हा रोग होतो. तर पाहायचं 4ला अ कुठे आहे तर एक आहे इथे आणि एक इथे, म्हणजे हे 2 ऑप्शन तुमचे निघून जातील. आता इथे पाहायचं की इथे सारखे आहे, म्हणजेच तुम्हाला 3 शोधायचे काम नाही, तुम्हाला 1 किंवा 2 यापैकी एक माहीत पाहिजे. तर इथे अ आहे. या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होतो तर रात आंधळेपणा, म्हणजेच अला काय राहणार 1ला क, तर पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर राहणार. आणि राहिला 1 तो म्हणजेच ब जीवनसत्व, तर यामध्ये कमतरतेमुळे बेदी हा रोग होतो. समजलं मित्रांनो. आणखी एक लक्षात ठेवा की समजा ई या जीवनसत्वाने म्हणजे या जीवनसत्वाच्या अभावी कोणता रोग होईल, तो म्हणजेच वंध्यत्व, लक्षात ठेवायचा. पुढचा प्रश्न हा प्रश्न. लोकसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वयोमर्यादा किती आहे. ऑप्शन आहे 18, 20, 21, 25. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 25.
म्हणजेच तुम्हाला लोकसभेचा सदस्य होण्यासाठी कमीत कमी 25 वर्षे होणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेचा जर सदस्य व्हायचा असेल तर तुम्हाला 30 वर्ष पूर्ण पाहिजे. जर तुम्हाला राष्ट्रपती व्हायचे असेल तर 35 वर्ष पूर्ण होणे आवश्यक आहे. आणि जर तुम्हाला मतदान करायचं असेल तर त्याकरता तुम्हाला 18 वर्ष पूर्ण होणे गरजेचे आहे. हे आधी किती होते तर हे आधी 21 होते, पण 61व्या घटनादुरुस्तीनुसार हे वय 21 वरून किती झाले 18 करण्यात आले. पुढचा प्रश्न सर्वांना माहीत असलेला आणि सर्वांनी पाठच करून ठेवलेला प्रश्न आहे. महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीद वाक्य कोणते? ऑप्शन वाचायचे काम नाही. पर्याय क्रमांक 2 सदरक्षणाय कलनिग्रहणाय. तसेच मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस विभागातील खूप सारे प्रश्न पेपरमध्ये येतात, तर तुम्ही त्याची एक वेगळीच नोट्स काढून ठेवा जेणेकरून तुमचा त्यामधील मार्क जाणार नाही. पुढचा प्रश्न पहा, कॉलरा आजार कशामुळे होतो? ऑप्शन आहे अमिबा, विषाणू, बुरशी, जीवाणू. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 जीवाणू. तर विब्रियो कॉलेरा या जीवाणूच्या संसर्गामुळे हा रोग होतो. पुढचा प्रश्न पहा, आंध्र प्रदेश या राज्याचे विभाजन करून नवीन तयार झालेला घटक राज्य कोणते? ऑप्शन आहे मेहसाणा, बुंदेलखंड, आंध्रखंड, तेलंगणा. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 तेलंगणा. तर विद्यार्थी मित्रांनो, 2 जून 2014मध्ये आंध्र प्रदेशचे विभाजन होऊन तेलंगणा हे नवीन राज्य निर्माण झाले. पुढचा प्रश्न इंटरपोलचे मुख्यालय कोणत्या शहरात आहे? ऑप्शन आहे लंडन, पॅरिस, लिओन्स, न्यूयॉर्क. तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 लिओन. लिओन असे लिहितात, ठीक आहे. आणि लिओन कुठे आहे तर फ्रान्स येते, फ्रान्स. तर विद्यार्थी मित्रांनो, इंटरपोल हे काय आहे तर हे आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पोलीस संघटना आहे. आणि आपण याच प्रकारे इतर आंतरराष्ट्रीय संघटना आणि त्यांचे मुख्यालय एक सेपरेट व्हिडिओ बनवू ज्यामध्ये सर्व प्रकारचे संघटना राहतील आणि त्यांचे मुख्यालय कुठे आहेत ते राहतील. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न युनेस्को या संस्थेचे मुख्यालय कुठे आहे? पहा, पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय संस्था आणि त्यांचे मुख्यालय विचारले आहे. ऑप्शन आहे लंडन, हेग, न्यूयॉर्क, पॅरिस. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 पॅरिस. कुठे तर फ्रान्स येते. आणि युनेस्को म्हणजेच UNESCO, युनेस्को हे काय आहे तर युनायटेड नेशन एज्युकेशन सायंटिफिक कल्चर ऑर्गनायझेशन, म्हणजेच संयुक्त राष्ट्र शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संस्था. स्थापन कधी झाली तर 1945मध्ये. लक्षात ठेवायचे आहे. आणि मुख्यालय कुठे तर पॅरिस, फ्रान्स येते. पुढचा प्रश्न खाली दिलेल्यापैकी लष्करातील सर्वात मोठा हुद्दा कोणता आहे? ऑप्शन आहे मेजर जनरल, जनरल, ब्रिगेडियर, लेफ्टनंट जनरल. तर विद्यार्थी मित्रांनो, दिलेल्या ऑप्शनमध्ये सर्वात मोठा हुद्दा हा जनरल आहे. पुढचा प्रश्न राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी म्हणजेच NDA महाराष्ट्रात कुठे आहे? ऑप्शन आहे नाशिक, लोणावळा, चिंचवड, खडकवासला. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 खडकवासला, पुणे येथे. तर विद्यार्थी मित्रांनो, NDA म्हणजेच नॅशनल डिफेन्स अकॅडमी यामध्ये भारतातील लष्करी शिक्षण दिले जाते आणि याची स्थापना जी आहे ती झाली ती 1954मध्ये. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न भारताचे सरन्यायाधीश कोण आहेत? ऑप्शन आहे TS ठाकूर, धनंजय यशवंत चंद्रचूड, उदय ललित, NB रमणा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 धनंजय यशवंत चंद्रचूड. हे मित्रांनो भारताचे 50वे सरन्यायाधीश आहेत. लक्षात ठेवायचे. जर तुम्हाला विचारले की 50वे सरन्यायाधीश कोण तर मग धनंजय यशवंत चंद्रचूड. आणि जर विचारले 49वे सरन्यायाधीश कोण होते तर उत्तर राहणार उदय ललित. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न पंचायती राज प्रणाली कोणत्या तत्वावर आधारित आहे? ऑप्शन आहे केंद्रीकरण, विकेंद्रीकरण, अ व ब यापैकी नाही. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 विकेंद्रीकरण. तर पंचायत राज व्यवस्था विकेंद्रीकरणच्या तत्वावर आधारित आहे. याच प्रश्नावरून एक पॉईंट लक्षात ठेवा की भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेचे किंवा स्थानिक स्वराज्याचे जनक कोणास म्हणतात तर लॉर्ड रिपन. लक्षात ठेवायचे, लॉर्ड रिपन हे स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक म्हणतात. पुढचा प्रश्न 14 बँकेचे राष्ट्रीयकरण कोणत्या वर्षी झाले? ऑप्शन आहे 1947, 1951, 1965, 1969. तर उत्तर आहे मित्रांनो 1969. दिनांक होती 19 जुलै 1969. 1969मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण झाले आणि 1980मध्ये 6 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. पुढचा प्रश्न कृष्णा नदीचे उगमस्थान कुठे आहे? ऑप्शन आहे माथेरान,
महाबळेश्वर, लोणावळा, चिखलदरा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 महाबळेश्वर, सातारा. पुढचा प्रश्न, महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? ऑप्शन आहे पल्लव, चोला, चालुक्य, पंड्या. उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 पल्लव. अशा प्रकारचे प्राचीन इतिहासावरील प्रश्न महत्त्वाचे असतात, तर याची एक नोट्स काढून ठेवायची. पुढचा प्रश्न पहा, पर्यावरण संरक्षण अधिनियम म्हणजेच एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कधी अस्तित्वात आला? ऑप्शन आहे 1985, 1986, 87 आणि 88. तर उत्तर आहे मित्रांनो 1986 पर्याय क्रमांक 2. तर एन्व्हायरमेंट प्रोटेक्शन ॲक्ट कधीचा आहे तर 1986चा, आणि त्याच्या नावामध्येच त्याचा अर्थ लपलेला आहे. पुढचा प्रश्न, जंजिरा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन आहे पालघर, रायगड, पुणे, मुंबई. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 रायगड. तर रायगड जिल्ह्यातील मुरुड जंजिरा हा एक अभेद किल्ला आहे, कारण या जिल्ह्याच्या चारही बाजूने पाण्याने वेढलेले आहे. हा किल्ला रायगडाच्या पश्चिमेस आहे, म्हणजेच कोणत्या समुद्रात तर अरबी समुद्रामध्ये. पुढचा प्रश्न खूप वेळा विचारलेला प्रश्न आहे मित्रांनो, यापैकी कोणत्या सरोवराची निर्मिती एका उल्कापातामुळे झाली? ऑप्शन आहे लोणार, रामटेक, तांसा, रंकाळा. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 लोणार. तर लोणारचे सरोवर हे महाराष्ट्र राज्यातील बुलढाणा जिल्ह्यात आहे, आणि ते एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे जे उल्कापातामुळे निर्माण झालेले आहे. पहा पुढचा प्रश्न, लोकसभेत महाराष्ट्र राज्याच्या किती जागा आहेत? सध्याच महाराष्ट्राची निवडणूक झाली आहे, म्हणजेच पूर्ण भारतात लोकसभेसाठी निवडणूक झालेली आहे, आणि त्यामध्ये महाराष्ट्राच्या किती जागा होत्या? तर ऑप्शन आहे 42, 44, 46 की 48. तर उत्तर आहे मित्रांनो 48. तर महाराष्ट्रामध्ये एकूण 48 जागेसाठी लोकसभेचे निवडणूक होते, आणि जर विचारले विधानसभेसाठी एकूण किती जागांसाठी निवडणूक होते तर लक्षात ठेवायचे 288. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न देशाचे विविध धोरण कोण तयार करते? वित्त आयोग, वित्तीय मंत्रालय, नीती आयोग, RBI. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 2 वित्तीय मंत्रालय. पहा प्रश्न, बारडोली सत्याग्रहाचा नेता कोण होते? ऑप्शन आहे सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद, आचार्य JB कृपलानी. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 1 सरदार वल्लभभाई पटेल. तर बारडोली सत्याग्रहाचे नेतृत्व गुजरातमधील बारडोली येथे वल्लभभाई पटेल यांनी केले होते. आणि मित्रांनो सरदार वल्लभभाई पटेल हे स्वतंत्र भारताचे पहिले गृहमंत्रीसुद्धा होते, हे लक्षात ठेवायचे. पुढचा प्रश्न पहा, प्रश्न महाराष्ट्र विधान परिषद सदस्य कालावधी किती असतो? 2 वर्ष, 4 वर्ष, 6 वर्ष की 8 वर्ष? तर उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 6 वर्ष. हा प्रश्न महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? ऑप्शन आहे लाला लजपत राय, अरविंद घोष, बाल गंगाधर टिळक, गोपालकृष्ण गोखले. तर उत्तर आहे मित्रांनो पर्याय क्रमांक 4 गोपालकृष्ण गोखले. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण याच प्रकारे पोलीस भरतीतील लेखी परीक्षेचा सराव ज्याप्रमाणे आधी आपण पाहिला त्याचप्रमाणे आपण एक मास्टर क्लास म्हणून आठवड्यातून एकदा होणार, ज्यामध्ये आपले 100पेक्षा जास्त प्रश्न सोबत याप्रमाणे विश्लेषणसुद्धा पाहू, जेणेकरून तुमचे जास्तीत जास्त GKचे प्रश्न कव्हर होतील आणि आपलं जे टार्गेट आहे 90+ ते पूर्ण होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.